नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, डायरेक्टर प्रोम ग्रुप. बिहाइंड द सीन्स. हे जे आमचे आतापर्यंतचं जो एक जे आमचे काही कार्यक्रम चालू आहेत किंवा ज्यामध्ये आम्ही जे कोकणामध्ये जे काम करतोय, जे प्रोजेक्ट करतोय, त्या संदर्भात मध्ये आम्ही तुम्हाला डिटेल माहिती देतोय. आणि ती डिटेल माहिती म्हणजे कागदपत्रांच्या संदर्भातली असेल, रेराच्या संदर्भातली असेल, किंवा तुमच्या जे बंगल्याचं जे काम जे सुरुवातीपासून म्हणजे त्याची जी सुरुवात होते आणि त्याच्यानंतर जसं जे पुढे सरकतं, तो जो सगळा प्रवास आहे तो दाखवणं हा आमचा याच्यामधला हेतू आहे. आता आज एका वेगळ्याच प्रश्नांना समोर म्हणजे त्यांना उत्तरं देण्यासाठी मी तुमच्या समोर आहे आता. म्हणजे हा सगळा प्रवास चालू असताना आम्हाला काही जणांचे प्रश्न आले किंवा काही जणांनी फोन करून आम्हाला या बाबतीत विचारलं की तुम्ही इथे म्हणजे दापोलीमध्ये जे करता आहात ते बंगलोचे प्रोजेक्ट करताय. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं आम्ही 3 मोठे प्रोजेक्ट केले. तसं आमचा जांभासाठी हा पहिला प्रोजेक्ट होता, जनक जांभा नगरी हा आम्ही दुसरा प्रोजेक्ट केला, कुटुंब हा आम्ही तिसरा प्रोजेक्ट केला, आणि आता आमचे 2 मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. एक म्हणजे हा नक्षत्र आणि दुसरा म्हणजे पितांबरी इंद्रधनु विलेज. पण हे आमचे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बंगलो प्रोजेक्ट्स आहेत. तर पहिला प्रश्न मला ह्याच्यामध्ये असा विचारण्यात आला की दापोलीमध्ये म्हणजे आता आमचं जे सगळं जे काम आहे हे दापोली परिसरामध्येच आम्ही काम करतोय, की बरेच प्रोजेक्ट इथे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट्स पण आहेत. म्हणजे प्लॉटिंगच्या स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये ग्राहकाला फक्त प्लॉट दिला जातो आणि नंतर मग त्याला त्याच्यावरती बांधकाम जसं करायचंय तसं त्याच्या मर्जीप्रमाणे तो काम करतो. तर तुम्ही तसं का नाही करत की जेणेकरून आम्हाला सुरुवातीला प्लॉट हा स्वस्तामध्ये मिळतो आणि नंतर मग जसं आम्हाला वेळ मिळेल, आमच्याकडे पैशाची व्यवस्था होईल, त्याप्रमाणे मग आम्ही त्याच्यावरती बांधकाम करू. तर तुम्ही तसं का नाही करत? तर हा पहिला प्रश्न होता. तर आमचं त्याला उत्तर आहे की नाही, आम्ही तसं नाही करत. आम्ही कुठलाही प्लॉटिंग स्कीमचा प्रोजेक्ट करत नाही. आता दापोलीमध्ये बरोबर आहे की लोकांचं जे म्हणणं आहे की इथे जवळजवळ 80 ते 85% प्रोजेक्ट्स हे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट्स होतात. आता आम्ही का नाही करत? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण की आम्हाला तुम्हाला शेवटपर्यंत सर्व्हिस द्यायची. म्हणजे अगदी तुमचं घर बांधून पण त्याच्यानंतरही पुढची 5 वर्ष. आता जेव्हा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट केला जातो त्यावेळेला तो जो प्रोजेक्ट करणारा जो असतो म्हणजे त्याला आपण बिल्डर म्हणूया की तो त्यातनं लवकर बाहेर पडतो. म्हणजे आज प्लॉटिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे, जमिनीवरती त्याचं सगळं रेखांकन करायचं, आणि मग अनेक प्रोजेक्ट्स कदाचित तुम्ही बघितले पण असतील की त्या प्रोजेक्टमध्ये प्लॉट्स जे असतात त्याचं अगदी बांधकाम पण त्याचं व्यवस्थित केलेलं नसतं. 4 कोपऱ्यांमध्ये त्याचे जे 4 पॉईंट्स असतात प्लॉटचे तेवढे तिथे दगड उभे केलेले असतात, आणि मग मधला रस्ता हा थोडासा कच्च्या स्वरूपामध्ये असतो, आणि मग एखादं त्या ठिकाणी छोटं साईट ऑफिस वगैरे केलं जातं, आणि मग त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टमध्ये एखादी विहीर असते किंवा एखाद दुसरा बोर केली जाते आणि सांगितलं जातं की या बोरिंग मधून आणि याच्यामधून तुम्हाला पाणी मिळू शकेल. आणि मग तो जो प्लॉट असतो तो कुठेतरी एक डिपेंड्स म्हणजे कुठल्या भागात आहे त्याप्रमाणे तो 5 ते 10 लाख रुपये, अगदी 15 लाख रुपये गुंठा वगैरे या भावाने तो विकला जातो. आता 60-70 प्लॉट्सची ती कुठेतरी स्कीम असते. अशा बऱ्याचशा स्कीम आहेत दापोलीमध्ये की घेणाऱ्या ग्राहकाला पण वाटतं अरे कुठेतरी आपल्याला 15, 20, 25 लाखात प्लॉट मिळतोय, आणि मग नंतर जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण त्या ठिकाणी ते घर बांधू. पण माझा अनुभव असा आहे एवढ्या वर्षांमधला की ते नंतरचं घर बांधणं होत नाही. आता त्या कुठेतरी 50 किंवा 60 प्लॉटच्या त्या स्कीम मध्ये फार फार तर 5 ते 6 लोक हे त्या ठिकाणी त्यांचं घर बांधतात, आणि अक्षरशः म्हणतात ना की त्या एवढ्या मोठ्या त्या स्कीम मध्ये कुठेतरी 5 ते 6 घरं असतात, आणि मग ते बिचारे त्या ठिकाणी राहत असतात आणि त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. कारण सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं ते फारसं काही केलंच जात नाही. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याच्यामध्ये अंतर्गत रस्ते आले, त्याच्यानंतर पाणी म्हणजे त्या ठिकाणी फक्त एक विहीर किंवा एखादी बोर नाही, तर जर सगळे बंगले झाले तर त्या बंगल्यांमध्ये प्रत्येक बंगल्यामध्ये जर 5 माणसं राहायला येणार असतील, 300 माणसं असतील, तर 300 माणसांना दिवसाला लागणाऱ्या पाण्याचं स्टोरेज मध्ये या ठिकाणी ती अंडरग्राऊंड टँक असेल, ओव्हरहेड टँक असेल, आणि नुसतं ते नाही तर तिथपासून त्या टँकपासून प्रत्येक बंगल्यापर्यंतच्या पाईपलाईन्स तिथपर्यंत पोहोचवणं, आणि ते पाणी ते लोकांना ग्राहकांना देणं हा सगळा प्रकार असतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे स्वतंत्र त्या प्रोजेक्टसाठी ट्रान्सफॉर्मर, तो ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी सुद्धा टोटल ज्या वेळेला बंगले सगळे होतील किंवा ते घरं बांधली जातील
त्याच्यासाठी लागणारं जे इलेक्ट्रिकचं जे लोड आहे ते लोड कॅल्क्युलेट करून तो ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी असणं, की जेणेकरून कधीही त्या ठिकाणी असं नाही झालं पाहिजे की बाबा घरामध्ये तुम्ही 3 बेडरूमचा बंगला आहे, सगळ्या ह्याच्यात AC लावले, हॉलमध्ये AC लावल्या आणि मग पॉवर तेवढी नाहीये, असं नाही झालं पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून मग त्या ठिकाणी त्या ट्रान्सफॉर्मरची उभारणी, त्याच्यानंतर मग ते अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला दुतर्फा असलेले लाईट्स आहेत, त्याच्यानंतर गार्डनिंग आहे, त्याच्यानंतर मग सिक्युरिटी सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतात. आणि मग अशा त्या प्लॉटिंग स्कीममध्ये तसं इन्फ्रास्ट्रक्चर कुठेच नसतं. आणि मग एखादं ज्याला त्या ठिकाणी 5-6 जण बंगला बांधून राहतात तेव्हा त्यांना त्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी अम्युनिटी मिळतच नाहीत. आणि मग तुम्ही मला विचार करा की त्या प्लॉटमध्ये एखाद्याला जेव्हा घर बांधायचंय, पाण्याचा साठा कुठे नाही, मग काय करायचं? मग त्याने स्वतःसाठी स्वतंत्र बोर करायची किंवा आजूबाजूला मग विचारून इकडून तिकडून कुठेतरी पाणी त्या ठिकाणी आणायचं. इलेक्ट्रिकचं आज करताना जर तुम्ही बघितलं तर जी इलेक्ट्रिकची जी लाईन आहे ती लाईन जर समजा त्या प्लॉट ज्याच्याकडून तुम्ही घेताय त्यांनी प्रत्येकाला तिथे आणून दिली आहे का? अंडरग्राऊंड केबलिंग, आर्मर्ड केबल करून त्या सगळ्या वायर्स आल्यात का? याही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या फारशा कुठे दिसतच नाहीत. आणि मग होतं काय की मग तो प्लॉट घेतलेला आहे पण या बाकीच्या गोष्टी नाहीयेत, या सुविधा नाहीयेत. मग तो त्या ठिकाणी ज्यांनी घेतलेले तो माणूस त्या ठिकाणी येणं पण बंद होतो. आणि मग कधी ना कधीतरी 10 वर्षांनी आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणची डेव्हलपमेंट झालेली नसते. आणि मग ज्या सगळ्या गोष्टी असतात ज्या तशा तर तशा तिथे असतात, तिथे सगळं रान माजलेलं असतं, गवत वाढलेलं असतं आणि मग त्या प्रोजेक्टला काही अर्थ राहत नाही. आणि मग तुम्ही जो प्लॉट घेतलेला आहे त्या प्लॉटचं अप्रिसिएशन सुद्धा होत नाही ना. म्हणजे समजा तू कधीतरी आत्ता प्लॉट घेतलेला आहे जो तुम्हाला 15-20 लाखाला समजा पडला आणि 10 वर्षानंतर तुम्ही विकायला गेलात, जर त्याचं अप्रिसिएशन काहीच मिळत नाही, कदाचित ती किंमत सुद्धा मिळत नाही. कारण अप्रिसिएशन कधी होतं तर जेव्हा डेव्हलपमेंट होते, आणि जेव्हा डेव्हलपमेंट होते तेव्हा अप्रिसिएशन होतं. आणि मग तुम्हाला त्याची ती रिसेल व्हॅल्यू जर समजा तुम्हाला काढायचं असेल तर ती मिळू शकते. परंतु अशा प्लॉटिंग स्कीममध्ये असे अनेक ग्राहक आमच्याकडे येतात की बाबा मी अमुक ठिकाणी प्लॉट घेतला होता 10 वर्षापूर्वी, पण त्या ठिकाणी बाकीची काही डेव्हलपमेंट झाली नाही, त्या ठिकाणी आता स्वतंत्र एकटा घर बांधून आम्ही राहणार कसं? तर आम्हाला तो प्लॉट विकायचा आहे, तो प्लॉट विकण्यासाठी तुम्ही काही मदत करू शकाल का? मग आम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये येऊन घर घेतो. पण असं फार जो प्रकार आहे हा माझं तरी मत आहे की तो करू नये, आम्ही तो नाही करत. त्याच्यामुळे कुठलीही प्लॉटिंगची स्कीम आम्ही नाही करणार. तुम्हाला जर समजा बघायचं असेल तर तुम्ही या दापोलीच्या परिसरामध्ये बघा अशा वेगवेगळ्या स्कीम्स, ज्या प्लॉटिंगच्या स्कीम काही वर्षांपूर्वी झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणची ती डेव्हलपमेंट काय आहे आणि कशा गोष्टी त्या तशाच पडून राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही प्लॉटिंगचा स्कीम नाही करत. आम्ही पूर्णपणे म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की साधारण 3.5 ते 4 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये गुंतून राहतो, पण आम्हाला तेच करण्यात खरा आनंद आहे. म्हणजे तो जो ग्राहकाला जे पूर्ण बंगला बांधून त्याच्यामध्ये इव्हन तुम्हाला माहिती आहे की आम्ही अगदी रेडी टू मूव्ह, म्हणजे आपल्या फर्निचर पासून सगळ्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्या घरात असतात. त्याचं ते लँडस्केप असतं ते सुद्धा सगळं केलेलं असतं. त्या लँडस्केपला लागणारं ड्रीप इरिगेशन सिस्टीम ती केलेली असते. पाण्याच्या म्हणजे व्यवस्थित पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी वेगवेगळ्या बोरिंग्स असतात, विहीर त्याच्यामध्ये असते प्रोजेक्टमध्ये. आणि मग अंडरग्राऊंड टँक, ओव्हरहेड टँक, पाण्याच्या सगळ्या लाईन्स त्या सगळ्या त्या प्रत्येक बंगल्यापर्यंत आलेल्या, इलेक्ट्रिफिकेशन, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्याच्यानंतरचं 5 वर्षाचं व्यवस्थापन सुद्धा आम्ही देतो. म्हणजे तुमच्या बंगल्याचं त्या बंगल्याचा आजूबाजूला असलेलं जे सगळं गार्डनिंग केलेलं असतं त्याला पाणी घालणं, त्या बंगल्याची सफाई ठेवणं, ही सगळी गोष्ट 5 वर्ष आमची टीम तिथे करते. म्हणजे तुम्ही बघा की 4-4.5 वर्ष तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायला आणि साधारणपणे त्याच्यानंतर 5 वर्ष म्हणजे जवळ 8 ते 9 वर्ष आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेलो असतो. पण आम्ही ते करतो कारण आम्हाला केवळ म्हणजे ग्राहकाला तो प्लॉट देऊन विकून निघून नाही जायचंय, तर व्हॅल्यू फॉर द मनी ज्याला आपण म्हणतो आणि 100% सॅटिस्फॅक्शन त्या ग्राहकाला मिळावं हा त्यामागचा आमचा हेतू आहे. आता हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि आता दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला असा अनेक वेळा विचारला गेला की बाबा दापोलीमध्ये काही बंगल्यांच्या स्कीम आहेत की त्या ठिकाणी बंगल्याची किंमत पेक्षा तुमच्या किमती जास्त आहेत. म्हणजे आम्ही बघितलं त्या ठिकाणी अमुक प्रोजेक्टमध्ये तिथे 3 BHKचा बंगला ते कुठेतरी 60 लाखात देत आहेत, 65 लाखात देत आहेत आणि तुमच्याकडे मग ते 80-85 लाख रुपये का किंमत आहे, तुम्ही काय का कमी किमतीत त्या गोष्टी देऊ शकत? तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण कंपॅरिझन करतो ना तेव्हा ते नेक टू नेक केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पारखून की इथे काय दिलं जातं, तिथे काय दिलं जातं, इथे काय दिलं जाते, तिथे काय दिलं जातं, या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, ना की फक्त किंमत. आता
जर साधारण तुम्ही बघितलं तर आम्ही जे इथे काम करतोय ना, त्यामध्ये अगदी सुरुवातीपासून म्हणजे सगळे बंगले जे आता तुम्ही जे बघताय ते सगळे RCC कन्स्ट्रक्शन आहेत, आणि RCC कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही जे काम करतोय ती भूकंपरोधक सगळी घरं आहेत. म्हणजे ज्याला M200 ग्रेड कॉन्क्रीट मध्ये ती बांधलेली घरं आहेत. म्हणजे जेव्हा रेग्युलर सगळ्याची कामं केली जातात ती M150 ग्रेड कॉन्क्रीट सिस्टीम मध्ये केली जातात, त्याच्यापेक्षा भूकंपरोधक जेव्हा घरं असतात M200 ग्रेड कॉन्क्रीट मध्ये असतात तेव्हा 15% किंमत RCC मध्ये तिथेच वाढलेली असते. तर तुम्ही विचार करा की इथून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये म्हणजे अगदी फ्लोरिंग आहे, त्याच्यानंतर आतमधला असणारं प्लंबिंग सिस्टीम आहे, आतमधलं असणारं इलेक्ट्रिफिकेशन वायर्स आहेत, त्या वायर्स कुठल्या असल्या पाहिजे, प्लंबिंग सिस्टीमसाठीचे पाईप कुठले असले पाहिजेत, UPVC सिस्टीम कुठली असली पाहिजे, आतमधले फिक्चर्स कुठले असले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की चिरा जो आम्ही इथे वापरतोय त्या चिऱ्याची क्वालिटी कशी असायला पाहिजे, प्लास्टर करत असताना किंवा रेती. आता रेती हा एक महत्वाचा याच्यामध्ये आहे की इथे कुठेही आम्ही वापर करताना खाडीची रेती की ज्याच्यामध्ये सॉल्ट कंटेंट असतात ते नाही वापरत. आर्टिफिशियल सँड भले त्याची किंमत थोडी जरी जास्त असली तरी ती वापरली जाते. म्हणून तुम्हाला आमच्या प्लास्टर केलेल्या कुठल्याही स्ट्रक्चरमधनं असं ते पांढरं जो मिठासारखा भाग असतो तो आलेला दिसत नाही. रस्टिंग आतमध्ये त्याच्यामुळे स्टीलचं होत नाही. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा त्याची जी किंमत असते ती होणार. म्हणजे आम्ही जे तुम्हाला देतोय दॅट इज अ व्हॅल्यू फॉर मनी. म्हणजे आज तुम्ही जे पैसे त्या ठिकाणी टाकताय म्हणजे तो तुमचा जो बंगला आहे तो पुढच्या 40-50 वर्ष सुद्धा त्याला काही होता कामा नये. तो व्यवस्थित राहायला पाहिजे. जे काही तुम्हाला मेंटेनन्स करायचा असेल तो 40 वर्षानंतर जो आपल्याला येतो म्हणजे कुठेतरी तो अगदी रेग्युलर समजा स्ट्रक्चर बांधलं तो 20-25 वर्षानंतर सुद्धा येतो. पण आम्ही जे तुम्हाला बांधून देतोय त्यामध्ये तुम्हाला आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो की 40 वर्ष तरी तुम्हाला बघायला नको. मग जेव्हा ही अशी क्वालिटी असणार आहे, प्रत्येक गोष्टींचा बारीक सारीक विचार असतो, त्यावेळेला त्याची ती किंमत जी असते ती होणार आहे. आणि आपण म्हणतो ना की सस्ता रोय बार बार, महंगा रोय एक बार, तर तोच प्रकार आहे. म्हणजे ते महाग नाहीये. दिस इज अ व्हॅल्यू फॉर मनी. ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला त्याच्याबद्दल पण काही जाणायचं असेल तुम्ही जरूर या आमच्याकडे. आमच्या टेक्निकल टीमशी भेटा. इव्हन तुम्ही मलाही भेटू शकता. एक आर्किटेक्ट म्हटल्यावरती गेल्या 32 वर्षांचा तो अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जर समजा काही तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आमच्या समोर घेऊन या. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्ही देऊ. आणि जेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नाही ही किंमत जास्ती नाहीये. दिस इज रिअली अ व्हॅल्यू फॉर मनी. तर माझं तुम्हाला तेच सांगणं आहे की नुसत्या अशा बाह्य गोष्टींवर जाऊ नका. बारीक खोलामध्ये शिरा. प्रत्येक गोष्ट परखून घ्या. आणि म्हणूनच तर बिहाइंड द सीन्स ही मालिका आम्ही चालू केली का, तर आम्ही काय करतोय, आम्ही काय तुम्हाला देतोय हे सगळं आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये नीट समजावून सांगतोय. तर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की जर असं कधी तुम्हाला वाटलं की नाही की बाबा हा असा प्रकार इथे होतोय, इथे आम्हाला एवढ्या स्वस्तात मिळतंय आणि तुमची किंमत खूपच जास्त आहे, तुम्ही या समोर बसा आणि मग आम्ही तुम्हाला जे कंपॅरिझन दाखवू ते कंपॅरिझन पूर्ण बघा. जे प्रश्न आम्ही तुम्हाला सांगतो की ते तुम्ही दुसऱ्या समोरच्या माणसांना पण जाऊन विचारा आणि मग त्यांची उत्तरं जेव्हा तुम्हाला मिळतील ना तेव्हा तुम्हाला खात्री पटेल की ही किंमत जास्त नाही. दिस इज रिअली अ व्हॅल्यू फॉर मनी. हे तुम्हाला जाणवेल की आमच्या प्रोजेक्टमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पाहिजेत, ज्या तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी, तुमच्या ज्याला आपण म्हणू की माणसाचं जे स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच्या ज्या अत्यावश्यक गोष्टी असतात त्या आमच्याकडे तुम्हाला मिळतात, उपलब्ध आहेत. धन्यवाद.